नमस्कार मैत्रिणो, मी जयश्री होम किचनमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत साबुदाणा खिचडी थोड्याशा वेगळ्या अशा पद्धतीने। तर बनवायला सुरुवात करूया। तर इथे घेतलेले साहित्य दाखवते। तर एक मीडियम साईजचा बारीक चॉप करून कांदा घेतलेला आहे, एक टोमॅटो, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, त्याचबरोबर इथं एक मोठी वाटी साबुदाणा घेतलेला आहे आणि ते 4 तास छान असा भिजवून घेतलेला आहे। त्याचबरोबर उकळलेला मॅश करून बटाटा घेतलेला आहे आणि 1 चमच जिरे, अर्धा चमच हळदी पावडर, त्याचबरोबर आलं घेतलेलं आहे, लसणाच्या काही पाकळ्या अशा चॉप करून घेतलेल्या आहेत आणि 2 ते 3 लाल मिरच्या आणि इथे थोडीशी मी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि खिचडी बनवण्यासाठी 2 चमचे तेल घातलेले आहे। तर बनवायला सुरुवात करूया। तर तेल हलकसं गरम झालेलं आहे आणि यामध्ये आपण हे सर्व जिन्नस घालणार आहोत। आलं, लसूण, हळदी पावडर, जिरा आणि सुक्या लाल मिरच्या आणि छान असं फ्राय करून घेणार आहोत। हलकसं फ्राय करून घेतलेलं आहे। त्यानंतर आपण यामध्ये हे बाकीचे जिन्नस घालूया आणि याला सुद्धा हलकसं आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे। हलकसं फ्राय झाल्यानंतर लगेच यावर आपल्याला साबुदाणा घालायचा आहे आणि बटाटा सुद्धा। तर साबुदाणा घालूया, त्याच नंतर यावर उकळलेला बटाटा आणि मिक्स करून घ्यायचा आहे। चवीला अप्रतिम ही खिचडी लागते, एक वेळेस नक्की ट्राय करा। यानंतर यामध्ये घालूया चवीनुसार मीठ। तर यामध्ये चवीनुसार मीठ सुद्धा घालून झालेले आहे, तुम्ही बघू शकता आणि छान असं परतून घ्यायचं आहे। यावर कोथिंबीर घालूया छान शिजेपर्यंत आपण ही खिचडी परतून घेणार आहोत। तर अशा पद्धतीने आपली 10 ते 12 मिनिटं झालेली आहेत। तर इथं बघू शकता छानपैकी आपली अशी खिचडी परतून झालेली आहे। अशा पद्धतीने एक वेळेस तुम्ही ही खिचडी नक्की बनवून बघा, एवढी टेस्टी लागते आणि अप्रतिम ही खिचडी बनते। तर सर्व करून घेणार आहोत गरमागरम। तुम्ही भरपूर प्रकारच्या साबुदाण्याच्या खिचड्या खाल्ल्या असतील, पण अशा पद्धतीने एक वेळेस नक्की ट्राय करा। अजिबात तुमची रेसिपी फसणार नाही किंवा बेचव होणार नाही, अतिशय टेस्टी अशी ही रेसिपी तुमची होईल। तर सर्व करून घेणार आहोत। तर रेडी झालेली आहे आपली साबुदाण्याची खिचडी। तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि एक वेळेस ही चटपटीत अशी खिचडी नक्की बनवून खा, तोंडाला चव येईल आणि असेच माझे छान छान व्हिडिओ बघत राहा। धन्यवाद।